जय हिंद, जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचे आपल्या BSPK स्वराज अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत. पहा, मागच्या व्हिडिओमध्ये आपण 5वी स्कॉलरशिपमधील अपूर्णांक या घटकाला सुरुवात केली आहे. तर त्यामधील व्यवहारी अपूर्णांक आपण व्यवस्थितरित्या पाहिलेला आहे आणि या व्हिडिओमध्ये आपण त्यावर आधारितच काही प्रश्न बघणार आहोत. तर यामध्ये आहे स्वाध्याय 14.1. बघा, मागच्या व्हिडिओमध्ये आपण काय काय पाहिलं होतं. तर अपूर्णांकाची तुलना म्हणजे अपूर्णांकाचा लहान मोठेपणा, कोणता अपूर्णांक लहान आहे कोणता अपूर्णांक मोठा आहे हे कसं ओळखायचं. त्याबरोबर पाहिलं होतं अपूर्णांकाची बेरीज आणि वजाबाकी, म्हणजे समछेद अपूर्णांक असेल तर त्याची बेरीज कशी करायची, वजाबाकी कशी करायची. विषमछेद अपूर्णांक आहे म्हणजे भिन्नछेद अपूर्णांक आहे, त्याची बेरीज कशी करायची, वजाबाकी कसं करायची आणि अपूर्णांकांचा गुणाकार. तर आता आपण बघूया, स्वाध्याय सोडून बघूया. आकृतीमधील छायांकित न केलेला भाग कोणत्या अपूर्णांकाने दर्शवाल. छायांकित न केलेला, केलेला म्हटलंय का, नाही, न केलेला. तर मी सांगितलं होतं की अपूर्णांक लिहित असताना कसा लिहायचा, एकूण भागापैकी किती रंगवला आहे किंवा किती न रंगवला आहे. तर एकूण भाग कुठे असतात, छेदामध्ये. तर त्या पद्धतीनेच घेऊया आपण. पाहता यामध्ये एकूण भाग आपण मोजूया. 1 2 3 4 5 6 7 आणि 8. मग एकूण भाग आहेत 8, लिहिलं छेदामध्ये. आता यापैकी छायांकित न केलेला म्हटलंय म्हणजे न रंगवलेला भाग 1 2 आणि 3, न रंगवलेला भाग 3, म्हणून उत्तर काय येणार 3/8. रंगवलेला भाग म्हणला असतं तर काय आलं असतं बघा, 1 2 3 4 5. रंगवलेला भाग आला असतं 5/8. इथं काय म्हटलंय, न रंगवलेला, म्हणून 3/8 हे योग्य उत्तर आहे. पुढे 8/9 पेक्षा मोठा आहे चौकोनामध्ये (11). या विधानातील रिकाम्या चौकटीत पुढीलपैकी कोणता अंक लिहाल. आता पहा काय दिलंय, 8/9 आणि ह्याच्यापेक्षा जो कोणी पुढचा अपूर्णांक आहे तो ह्याच्यापेक्षा कसा आहे, मोठा आहे. मग अपूर्णांक मोठा कधी असेल, लहान मोठा ओळखायची तर आपण ट्रिक बघितली आहे. सरळ काय करा, तिरकस गुणाकार करा. दोन्ही पद्धती आपण सांगितल्या आहेत, तर मला जी सोपी वाटते मी त्या पद्धतीने करेल. ठीक आहे, तिरकस गुणाकार करायचा आणि ज्याच्या अंशाचा आपण करतोय गुणाकार त्याच्या खाली त्याचा गुणाकाराची किंमत लिहायची. आता मी 8 अंश आणि 11 छेदाचा गुणाकार करणार आहे. 11 8 88, म्हणून मी इथे लिहिलं का, कारण इथे 8 अंशात आहे. आता इथे अंशामध्ये अशी संख्या पाहिजे की 9 आणि त्या संख्येचा गुणाकार 88 पेक्षा कसा आला पाहिजे, मोठा, कारण हा अपूर्णांकापेक्षा मोठा. बघा इथे चिन्ह आहे पेक्षा मोठाचं. हा अपूर्णांक ह्या अपूर्णांकापेक्षा मोठा असायला हवा. मग 88 पेक्षा जर दोघांचा गुणाकार मोठा येत असेल तर आता पर्यायाकडे चला. आता पर्याय पहिला आहे 7. जर इथे 7 लिहिलं, 9 7 63 होईल. मग मोठा होईल का, नाही होणार, कॅन्सल. आता 10 लिहिलं, 9 10 90, मोठा होते घेऊ, म्हणून 10 हेच उत्तर असणार आहे. पण तरी आपण पुढे चेक करून बघूया. ठीक आहे, 9 लिहिलं, 9 9 81, 88 पेक्षा मोठं आहे का, नाही, हे पण कॅन्सल. आता 8 लिहिलं, 9 8 72, 88 पेक्षा मोठं आहे का, नाही, म्हणून 88 पेक्षा मोठं येण्यासाठी पर्याय क्रमांक 2 म्हणजे उत्तर 10 हे बरोबर आहे. पुढे पुढीलपैकी कोणती आकृती 12/60 या अपूर्णांकाचा सममूल्य अपूर्णांक दर्शवते. आपण पाहिले सममूल्य अपूर्णांक कसा असतो, ज्याचं मूल्य समान असतं. मग समान मूल्य काढण्यासाठी कसं करायचं असतंय, अंशाला आणि छेदाला समान शून्येतर संख्येने गुणाकार करावा लागतो किंवा भागाकार करावा लागतो. चला आता बघूया, 12/60 आहे. आता ह्याला आपण काय करू, समान संख्येने भागू पहिल्यांदा. ठीक आहे, आता ह्याला मी भागते 6 ने. ठीक आहे, मग काय येईल, 6 2 12 आणि 6 10 60. 2/10 ऑप्शनमध्ये काय आहे, आकृती दिली. बरं. आणि आकृतीचे भाग किती केलेत बघा. आता काही वेगवेगळे भाग आहेत. मग आपण काय करूया, डायरेक्ट 12 ने 60ला भाग जातो की, 12 1 12, 12 पंचे 60
किती अपूर्णांक येतोय 1/5 म्हणजेच 5 एकूण भागांपैकी एक भाग कसा पाहिजे रंगवलेला पाहिजे. पण किती भागापैकी 5 भागापैकी. बघा बरं मोजा पर्याय क्रमांक 2 मध्ये 1 2 3 4 5 5 पैकी एक रंगवलाय की हो इथं. म्हणून पर्याय क्रमांक 2 हा याचा सममूल्य अपूर्णांक दर्शवतो. समजते. चला पुढे प्रश्न क्रमांक 4. आता यामध्ये लहान आणि मोठा अपूर्णांक ओळखायचा आहे. आता हे पैकी आधी सर्वात लहान अपूर्णांक ओळखूया. आणि लहान मोठा अपूर्णांक ओळखण्यासाठी आपण ट्रिक काय बघितली आहे. अपूर्णांकाचा छेद कसा पाहिजे समान असेल तर ज्याचा अंश लहान तो अपूर्णांक लहान, ज्याचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा. मग आता इथे छेद तर सारखा दिला नाही आहे, वेगवेगळा छेद दिला आहे. पण आपण सारखा छेद करता येतो ना आपल्याला. ज्या संख्या दिलेल्या आहेत त्या संख्येमधली मोठी संख्या निवडायची, त्याचा पाढा म्हणायचा आणि पाढ्यामधली लहानात लहान संख्या घ्यायची, ज्याने त्या संख्येला ह्या बाकीच्या तीनही संख्येने भाग केला पाहिजे. चला आता पुढे अपूर्णांक लिहिलेत. 4/7, 7/4, 2/28 आणि 5/14. आता यामध्ये छेदामध्ये आहेत 4, 7, 28 आणि 14. मोठे आहे 28. 28चा पाढा घ्या आणि ती संख्या या तीनही पाढ्यामध्ये येते का बघा. चला पहिली 28 1 28. बघा बरं सगळ्यांना भाग जातोय का. 7 चौक 28, 4 7 28, 14 दुनी 28 जाते की. मग 28च छेद करायचं आहे आपल्याला. चला आता सगळ्यांचा 28 छेद करू. ह्याचा 28 छेद करण्यासाठी किती लागतं 4 ने गुणावं लागतं. मग वर पण 4 ने गुणावं लागेल. ह्याला 7 ने गुणावं लागेल वर खाली. ह्याला 1 ने 28 छेद ह्याला गुणायची गरज नाही एकच. आणि ह्याला 2 ने 14 दुनी 28 ना, म्हणून मग 2 सॉरी. तर आता बघा छेद 28 करण्यासाठी आपण ह्याला गुणायचं आहे. आता येणारा अपूर्णांक लिहून काढू. ह्याचा किती येतो 4 चौक 16 छेद 28. परत ह्याचा 49 छेद 28. बरं तिसरा 2 छेद 28. हा जशाच तसा राहील, कारण ह्याचा छेद ऑलरेडी 28 आहे. मग ह्याला डबल 28 करायची गरज नाही. 2 छेद 28 आणि शेवटचा अपूर्णांक 5 दुनी 10 छेद 28. आता आपल्या ओळखीचं आलं की छेद समान असताना सरळ जा, म्हणजे ज्याचा छेद समान आहे त्या अपूर्णांकाचा ज्याचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा, ज्याचा अंश छोटा तो अपूर्णांक छोटा. मग कशाचा अंश छोटा आहे तिसऱ्या अपूर्णांकाचा, म्हणजे 2/28. म्हणजे 2/28 हा सर्वात लहान अपूर्णांक सापडला. आलं. आता असाच मोठा काढूया. बघा पुढचा 5वा प्रश्न दिलेलाच आहे मोठा अपूर्णांक काढण्यासाठी. चला मग मोठा अपूर्णांक काढून घेऊ लगेच. 7/10, 6/20, 23/50 आणि 19/25. आता मी अपूर्णांक लिहित नाही, डायरेक्ट इथे छेद दिलेले आहेत ते लिहिते. 10 एक आहे, 20, 50 आणि 25. मोठा कोण आहे 50. चला 50चा पाढा म्हणा आणि पाढ्यातली लहानात लहान अशी संख्या घ्या जिने बाकी तीनही संख्यांनी त्याला भाग केला पाहिजे. 50 एक 50. 20 ने भाग जातो का 50ला नाही. 50 दुनी 100. बघा आता 100ला 10 ने पण भाग जातो, 20 ने भाग जातो, 25 ने भाग जातो, 50 ने भाग जातो. म्हणून छेद काय करायचं आहे आपल्याला 100. चला आता छेद 100 करण्यासाठी काय करावं लागेल. अपूर्णांक आहेत त्या अपूर्णांकाला समान संख्येने गुणावं लागेल. 7/10, 6/20, 23/50, 19/25. छेद 100 करायचा असेल 7/10चा तर कशाने गुणावं लागेल 10 ने. इकडे छेद 100 करायचा आहे 20 21 20 39 20 30 60 20 84 20 5 100 है ना 5 ने. 50 दुनी 100 म्हणजे याला 2 ने गुणावं लागेल.
आणि 25 चौक 100 म्हणजे ह्याला कितीने 4ने गुणावं लागेल. चला गुणून येणारा अपूर्णांक आपण लिहूया. 10 सत्ते 70 छेद 100, 6 पंचे 30 छेद 100, सगळ्यांचा छेद आता 100च येणार आहे. 23 दुनी 46, 46 छेद 100 आणि किती आहे ते 19, 19 चौक हे येणार 76 छेद 100. आता आपल्या ओळखीचं झालंय, ज्याचा छेद समान असेल त्या अपूर्णांकामध्ये सरळ जा. म्हणजे ज्याचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा, ज्याचा अंश छोटा तो अपूर्णांक छोटा. आता इथे आपल्याला सर्वात मोठा पाहिजे. मग सर्वात मोठा अंश कोणाचा आहे 76 छेद 100 म्हणजे 19 छेद 25चा. म्हणून सगळ्यात मोठा अपूर्णांक कोणता 19 छेद 25, पर्याय क्रमांक 2. पहा किती सोपं आहे. पुढचा पण प्रश्न असाच आहे. लहान अपूर्णांक ओळखायचा आहे. पहा आता इथे अपूर्णांक कोणते कोणते दिलेत. 2 छेद 3, 3 छेद 6, 7 छेद 12 आणि 17 छेद 36. सर्वात लहान अपूर्णांक ओळखायचा आहे. 2 छेद 3, 3 छेद 6, 7 छेद 12 आणि 17 छेद 36. छेद बघा, छेदामध्ये मोठा आहे 36, 36चा पाडा म्हणायचा आणि येणारा पहिलाच अंक जो ह्या तीनही संख्यांच्या पाड्यामध्ये असला पाहिजे. 36 एक 36, पहा 36 तिन्हीच्या पण पाड्यात आहे का. 12 दुनी 24, 12 त्रिक 36 12च्या आहे. 6 6 36, 36 6च्या पण आहे आणि 12 त्रिक 36 म्हणजे 3 12 36 3च्या पण आहे. म्हणून 36च याचा आपल्याला छेद 36 करावा लागेल. मग आता 36 छेद करायचा असेल तर ह्याला 12ने गुणावं लागेल. वर 12 खाली 12, ह्याला 6ने गुणावं लागेल. अंशात 6ने छेदात 6ने. पुढे 12चा छेद 36 करायचा आहे. मग ह्याला 12 त्रिक 36 ना, अंशात 3ने छेदात 3ने गुणावं लागेल आणि ह्याला 36 असंच राहील ते 1ने. मग येणारा अपूर्णांक लिहून घेऊ आपण. पहिल्या अपूर्णांकाला 12ने गुणलं, 12 दुनी 24, 24 छेद 36, 6 त्रिक 18, 18 छेद 36, 12 त्रिक 36 म्हणजे 3ने गुणलं, 7 त्रिक 21 छेद 36 आणि हे राहील 17 छेद 36. छेद समान असताना अपूर्णांकाचा लहान मोठेपणा कसा ओळखायचा. ज्याचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा, ज्याचा अंश छोटा तो अपूर्णांक छोटा. म्हणून 17 छेद 36 हा अपूर्णांक सर्वात लहान अपूर्णांक येईल. पुढे बघा 7वा प्रश्न अतिशय सोपा आहे. ए बरोबर बी बरोबर सी बरोबर डी म्हणजे ए बी सी डी काय आहेत सेम आहेत, समान आहेत. ए 2 असेल तर बी पण 2, सी पण 2, डी पण 2. ए 4 असेल, ए पण 4, बी पण 4, सी पण 4, डी पण 4 म्हणजे इथे अंश काय आहे समान. आतापर्यंत आपण छेद समानचेच गणित बघितले. आता अंश समान आलं. अंश समान असताना उलटं जायचंय. छेद समान असताना सरळ जायचं, अंश समान असताना उलटं जायचं. उलटं जायचं म्हणजे काय करायचं, ज्याचा अंश समान असेल ना तेव्हा ज्याचा छेद मोठा तो अपूर्णांक छोटा, ज्याचा छेद छोटा तो अपूर्णांक मोठा. मग आता बघा सर्वात मोठा अपूर्णांक विचारलाय आणि इथे काय आहे अंश समान आहे. अंश समान असताना ज्या अपूर्णांकाचा छेद लहान तो अपूर्णांक सर्वात मोठा. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे याचं बरोबर उत्तर आहे. चला प्रश्न क्रमांक 8. पुढील अपूर्णांकाच्या जोडीतील चौकटीमध्ये यापैकी कोणतं चिन्ह योग्य ठरेल. मग आता हे चिन्ह लहान मोठा बरोबरचं चिन्ह आहे. म्हणजेच आपल्याला काय करावं लागेल परत इथे अपूर्णांकाचा लहान मोठेपणा ठरवावा लागेल. चला मग ठरवूया, आपल्याला येतच की. पहिला अपूर्णांक दिलाय 7 छेद 13 आणि दुसरा दिलाय 13 छेद 7 आणि तिसरा आहे 91 छेद 49. आता बघा आता मी इथे शॉर्टकटने जाणार आहे. म्हणजे सुरुवातीला मी काय करणार आहे माहिती का,
ह्या पहिल्या 2 अपूर्णांकांचा संबंध, या 2 अपूर्णांकांची तुलना मी करणार आहे. 7/13 मोठे की 13/7 मोठे? मग 2 अपूर्णांकामध्ये लहान मोठेपणा करायचा असेल तर एकतर आपण त्याचा छेद समान करतो किंवा मग माझी ट्रिक तिरकस गुणाकार. इथे आपण तिरकस गुणाकार वापरूया. 7 7 49 आणि 13 गुणिले 13 169, 13चा वर्ग. निश्चितच 13 गुणिले 13 मोठं राहणार ना, गुणाकार पण करू नका तुम्ही. 13 गुणिले 13 मोठे म्हणजे 13/7 हे मोठे, म्हणजे इथे काय असायला पाहिजे? काय असायला पाहिजे? पेक्षा मोठं. पहिल्या ह्याच्यात काय पाहिजे? पेक्षा मोठा. आता दुसऱ्यात काय आहे ते बघू. इथे पण मी तीच ट्रिक वापरणार आहे. 13/7 आणि 91/49. आता इथे पण मी तिरकस गुणाकार करून कोणता अपूर्णांक मोठा आहे का छोटा आहे का समान आहे का काय बघणार आहे. बरोबर. 49 गुणिले 13 ह्या दोघांचा गुणाकार. 13 39 13 चौक 52 13 5 65 13 78 30 91 43 13 9 17 दर्शला 7 हातचे आले 11. 13 चौक 52 52 आणि 11 52 आणि 10 62 आणि 1 63. किती झाले? 637. आता 7 गुणिले 91 निश्चितच 7 गुणिले 51. 91 लहान असणार ना. 7 1 7 9 7 63. अरे नाही 9 7 63. 637 637 दोन्ही सेम आले. म्हणजे हे दोन्ही अपूर्णांक कसे आहेत? सेम अपूर्णांक आहेत. म्हणजे पहिल्या ह्याच्यामध्ये येईल पेक्षा मोठा आणि दुसऱ्या ह्याच्यामध्ये येईल बरोबर. म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे याचं बरोबर उत्तर येईल. चला पुढचा प्रश्न. पुढीलपैकी 7/16 पेक्षा मोठा आणि 3/4 पेक्षा लहान असणारा अपूर्णांक कोणता? बऱ्याच विद्यार्थ्यांना हे आलेलं नाही. बघूया आपण कसं आहे ते. सोपं आहे का अवघड आहे? 7/16 पेक्षा मोठा पाहिजे. चला मग आपण आता तुलनाच करूया. 7/16 ह्याच्यापेक्षा पुढचा अपूर्णांक कसा पाहिजे? मोठा. 7/14 मोठा होईल का त्यापेक्षा? कसा होणार? कारण आपण काय म्हणतोय? ज्या अपूर्णांकाचा अंश समान असेल त्या अपूर्णांकात कसं जायचं? उलटं. म्हणजे ज्याचा छेद मोठा तो अपूर्णांक लहान, ज्याचा छेद लहान तो अपूर्णांक मोठा. मग आता 7/14 हे 7/16 पेक्षा तर मोठं येतंय. पण आपल्याला आणखीन एक कंडिशन दिली आहे. 3/4 पेक्षा लहान पाहिजे तो. 7/14 आणि 3/4 दोन्हीमध्ये ना कोण मोठा आहे बघू. कारण हा जो आहे ना तो कसा पाहिजे? 3/4 पेक्षा लहान असायला पाहिजे. म्हणजे हा मोठा असायला पाहिजे. चला मग आता याचा लहान मोठेपणा कसं बघायचं? आपल्याला तिरकस गुणाकार करून बघू. 7 चोक 28 14 त्रिकोण 42. अरे हे बरोबरच आहे की. 42च मोठे 28 पेक्षा, म्हणून 3/4च मोठे. म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे बरोबर उत्तर आहे. 7/14 हे 7/16 पेक्षा कसे मोठे आणि 3/4 पेक्षा कसे लहानपणे. म्हणजे दोन्ही कंडिशन याला लागू होतात. म्हणून पर्याय क्रमांक 1 हेच याचं बरोबर उत्तर आहे. ज्यांना नाही समजलं त्यांनी हे व्यवस्थित लक्ष देऊन बघा आणि पुढचं सोडवा. चला आपल्याला थांबायला वेळ नाही. तुम्ही व्हिडिओ स्टॉप करून मागे घेऊन परत एकदा बघा हवं तर. चला पुढे जाऊया. 35चा 1/7 मी सांगितलं होतं. चा म्हटलं की गुणाकार करायचा. चला 35चा 1/7 म्हणजे 35/7 आहे. 45चा 1/3 99चा 1/9 आणि 28चा 1/8. यापैकी मोठा अपूर्णांक कोणता? आपण डायरेक्ट इथे सोडूया ना. चा म्हटलं की गुणाकार करायचा आहे. 35चा 1/7 म्हणजे 35/7. 7 1 7 7 5 35. ह्याचं उत्तर काय आलेलं आहे? 5. पहिल्याचं. दुसऱ्या अपूर्णांकाचं उत्तर बघू. 45चा 1/3 म्हणजे 45 भागिले 3 3 1 3 1 उरला 3 5 15 15 आले. 5 मोठं का 15 मोठं? आता 99चा 1/9 म्हणजे 99 भागिले 9 9 अकरी 99 बरोबर. आता हे आलं 11. 24चा 1/8 8 1 8 8 16 8 त्रिक 24. किती आलं? 3. आता बघा यापैकी मोठा कोण आहे हो? 15 आहे की. म्हणजे 2 नंबरचा अपूर्णांक म्हणजे 45चा 1/3.
म्हणजे 45/3. चुकीचा पर्याय कोणता? शेवटचा प्रश्न आहे, 2017 आलेला प्रश्न आहे. नीट आकृती बघायचं आहे आणि चुकीचा पर्याय शोधायचा आहे. आकृतीमध्ये मी काय सांगितलं होतं, एकूण भागापैकी रंगवलेला भाग असायला पाहिजे. इथे बघा आता एकूण आहेत 1 2 3 4, एकूण 4 भाग आहेत तिथं, बरोबर आहे. त्यापैकी एक रंगवला आहे, रंगवला म्हणजे बरोबर आहे. दुसरा बघूया, 4 भागापैकी एक पाहिजे, म्हणजेच ह्याचा सममूल्य अपूर्णांक काय होईल? ह्याला 2 ने गुणला तर वर 2 ने खाली 2 ने गुणा, 2/8 होईल. मग बघा बरं 2/8 आहे का? किती भाग आहेत बघू, 1 2 3 4 5 6 7 8, 8 आहेत की हो. 8 पैकी 2 रंगवलेत की नाही? हां, म्हणजे हा पण बरोबर आहे. तिसरं चेक करूया, किती भाग आहेत बघा, 1 2 3 4 5 6 7 8, ह्याचे पण 8 भाग आहेत. पण इथे 8 पैकी रंगवलेत किती? 1 2 3 4, 4 रंगवलेत, म्हणजे 4/8 असायला पाहिजे. मग बघूया इथे 4/8 होते का? वर 4 ने गुणा, खाली 4 ने गुणा, 4 1 4, 4 चौक 16, 4/16 व्हायले हो, म्हणजे हेच चुकीचं आहे इथं, है ना. इथे काय असायला पाहिजे? 1/2 असायला पाहिजे होतं. इथे असायला पाहिजे होतं 4 1 4, 4 2 8, एक तर 1/2 असायला पाहिजे किंवा मग 4/8 असायला पाहिजे होतं. तर कोणता पर्याय चुकीचा आहे? पर्याय क्रमांक 3. तर अशा पद्धतीने स्वाध्याय 4.1 या ठिकाणी संपलेला आहे. पहा, अतिशय सोपी गणितं यामध्ये दिलेली होते. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण स्वाध्याय क्रमांक 14.2 अशाच पद्धतीने व्यवस्थित सोडून बघणार आहोत. या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया. धन्यवाद.